नंतर खेळू. आम्ही म्हणायला लागलो की ह्या पटांगणात खेळायची फुगड्या. अरे आनंद घ्यायचा इथं, परमार्थ आनंदासाठीच आहे. उग कुड 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 आनंद. अरे मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. कोणासाठी बीपी वाढून घेता? कोणासाठी? पोरासाठी? पुरी? अरे नाही. अरे माय बापांनो, आनंदी राहा, समाधानी. आपलं हृदय बालकासारखं असावं, बालकासारखं, लेकरासारखं असावं. ते तिथं ती पोरगी डंगरी ड्रेस घातलेला आहे तिला, आणि तिथं ती बेंचवर उभा राहून नाचत होती. तिच्या आनंदात आहे, ती आनंदात आहे ना. आनंदात राहा. आपलं तरुण पण आपल्या आनंदात घालायचं. बरं, तरुण असा असावा का त्याने दंडच थोपटायला पाहिजे, असं तगडं असावं ना तरुणाने. मावान गोवान असं ना. काही काही तरुणाची तोंड असे आहेत, आपलं टॉयलेटचं भांड बरं, एवढे मावेनी गोवेनी एवढे बेकार दात झालेले. अरे संडाचं भांड बरं आपलं. असे काही काही तरुणाचे दात आहेत महाराज. आपला तरुण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज तरुण एवढा रुंद असला पाहिजे, चेहऱ्यावर ग्लो असला पाहिजे, केसाचा ग्रोथ चांगला असला पाहिजे, तब्येत चांगली असली पाहिजे, त्याचा आहार चांगला असला पाहिजे, शुद्ध सात्विक आणि शाकाहार त्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे महाराज. त्यावेळेस तो हनुमानजी होऊ शकतो, त्यावेळेस छत्रपती राजे होऊ शकतो. माझ्या मोठमोठ्याल्या राजाने, मोठमोठ्याल्या कर्तबगार माणसाने आहार शुद्धच घेतलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं, रामदास स्वामी, छत्रपती राजे, स्वामी विवेकानंद, किती जणांचे नावं सांगू. हे जे मोठे झालेले आहेत ना, आहार सुद्धा त्याच क्वालिटीचा आहे. काही काहीकडे मरणच होतं, लई होतं. 100 एकर जमीन रोटच होती, संपून गेली. फक्त आणि फक्त कोंबड्यावारी, गोराट बोकड्यावारी संपून गेली. नको तो आहार खाल्ला, तामसी झालात. संपायला काय वेळ लागला नाही. कारण की बोकड्याच्या मानावर सुरी का कापल्या जातो? बोकड का कापल्या जातो? एक लक्षात ठेवा, महिला मंडळ, पुरुष मंडळी, बकरी जर व्याली ना भाऊ, तर त्या बकरीला जर पाठ बोकड झाले ना, तर त्या बोकड्याला 2 आणि 3 तासात आपली आई कोणती बहीण कोणती हेच कळत नाही. आणि तो जर मोठा झाला आणि त्याचं मांस जर तुम्ही तुमच्या पोराला खाऊ घातलं, पोराला कळन का? त्याच्या रक्तात काय बिनौस खाता हाऊस करी जोडून या वैरी ठेवी ना. संपलं. खाल्ल्यानंतर रक्त, रक्तापासून विचार, विचारापासून कर्म. शुद्ध आणि सात्विक आहार आपल्या माणसाचा व्हावा, याच्याकरता हे सगळं सप्ताह केलं जातं. याच्याकरता चांगलं खावं, शुद्ध खावं, सात्विक. नक ते सडकन पडकं खाऊ नका. आपण उगणारं खावं का सडणारं खावं? नाही तर मग आपण असं करू, मी एका वाफ्यात गहू, हरभरे, बाजरी, ज्वारी पाणी देतो, तुम्ही एका वाफ्यात कोंबडीचं, बोकड्याचं, याच त्याचे तुकडे लावा, त्याला पाणी द्या. मी इकडे गव्हाला, बाजरीला, ज्वारीला पाणी देतो. आता उगण काय आणि सडण काय बाबा? मग आपण उगणारं खावं का सडणारं खावं? जिथं उगणारं खाल्ल्या जातं तिथले विचार चांगल्या प्रकारचे उगले जातात, आणि जिथं सडकं खाल्ल्या जातं तिथं विचार सडकेच राहतात. हे ज्याला ज्याला जिला जिला कळलं त्याला त्याला, तिला तिला धन्यवाद आहे. आता हे चांगलं, ते त्यातलं ते काही मांस कमी पडायला लागलं म्हणून त्यांनी ते आता इंजेक्शन देऊन कोंबड्या पोसायचं काम चालू आहे. काय नाव आहे ते कोंबड्याचं? डावळ्या कोंबड्या, येड्या. काय नाव आहे? बॉयलर. असं बरोबर आहे. त्यांची काय चूक आहे? मी त्या दिवशी विचारलं पुण्याला, राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? एक जण म्हणला कोंबडी.
बरोबर आहे. मोर आहे, बरोबर आहे. ये दिल मांगे मोर. महाराज, त्याच्यात त्या ढवळ्या कोंबड्यात कोंबडा नाही न कोंबडी नाही. आकार आहे पण त्याच्यात कोंबडा नाही न कोंबडी नाही. म्हणजे त्याच्यात नर नाही मादी नाही, ते दोन्हीच्या मधलंच आहे. कळल असल का नसल मला माहित नाही. बया नाही माणूस नाही, त्याला गडी माणूस म्हणतो आपण. गडी पण बया माणूस, बया माणूस असतं ते टोलवर बरेच भेटत येतात. गाडीत डोकले का मला म्हणते तो महाराज आहे काय, म्हणलं हो का, तुला का बया दिसतो का काय. असे जे आहेत ना ते कोंबड्यात आहेत, त्या कोंबड्यात ते. आणि आपण जर छक्क्याचं मांस खाल्लं, छक्क्याचं, तर आपले पोर छक्के व्हायला काहीच वेळ लागणार नाही. काय खाऊ घालताय याचं अक्कल पाहिजे महाराज. घरामध्ये राजे महाराजे उगच नव्हते मोठे, संत महंत उगच नव्हते मोठे. हो माय बापांनो, एवढे कितीतरी राज्य केलं भारतावरती. किती राजे तुमच्या लक्षात आहेत सांगा बरं, किती राजे आहेत लक्षात तुमच्या? ज्यांनी भारतावरती राज्य केलं असे किती राजे तुमच्या लक्षात आहेत बोला. महाराष्ट्रात नाही बरं का, भारतावर राज्य करणारे राजे किती किती लक्षात आहेत बोला ना, सांगा ना. हा, आपण आल्यानंतर ज्यांचं मेन गेटला पूजन केलं तो राजा सोडला तर बाकीचे राजे आपल्याला माहिती. आपल्याकडे किती एकर जमीन आहे, तिची कुठं पुंगणी वाजित तू. अरे इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शिळी म्हणती माया आळापण्या भेजत्यान का. लक्षपूर्वक आहे का? त्याला आनंद घेता आला, त्याला आनंद देता आला महाराज.